गोपीचंद पडळकरांना मार्करवाडीतील भाषण नडलं. सीएम देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूर येथील राजभवनावर पार पडला. या मंत्रिपदाची चर्चेत असणाऱ्या अनेक नेत्यांना डावलण्यात आल्याचे चित्र दिसले. राज्याच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार नागपुरातील राजभवन येथे पार पडला. या मंत्रिमंडळात अनेक धक्कादायक तंत्र वापरण्यात आले. त्यात काही ज्येष्ठांना मंत्रिमंडळावरून डावलण्यात आले तर काही नव्यांना संधी देण्यात आली. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद दिले जाईल अशी चर्चा होती. परंतु नव्या मंत्रिमंडळात पडळकर यांना स्थान नाही. त्यामुळे धनगर समाजातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मार्करवाडीतील भाषणामुळे पडळकरांचे मंत्रिपद हुकलं का, असा प्रश्न नागपुरातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस स्पष्ट उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की मार्करवाडीतील भाषण त्यांना नडलं असं मला वाटत नाही. गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेत निवडून आले. त्याआधी विधान परिषदेमध्ये होते. उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत. थोडे आक्रमक बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे हे निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितले. पण एक चांगले भविष्य असणारा तो नेता आहे असं त्यांनी सांगितलं. गोपीचंद पडळकर हे मागील 8-10 वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेचं नाव आहे. शरद पवारांवर थेट आक्रमकपणे टीका करणारे नेते असे त्यांची ओळख आहे. अनेकदा ते त्यांच्या विधानामुळे माध्यमात चर्चेत राहतात. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे. त्यामुळे यंदाच्या महायुती सरकारमध्ये भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळेल अशी दाट शक्यता होती. असे चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत गोपीचंद पडळकर यांना डावलण्यात आल्याचे बोलले जात आहे. मार्करवाडीतील भाषण नडलं असंच आपल्याला म्हणावं लागेल. विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील मार्करवाडी येथे ईव्हीएम वरून मोठं आंदोलन झाले. या आंदोलनावेळी भाजपकडून ईव्हीएमच्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. त्यात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार विषयी टीका केली. 100 शपथ मेल्यावर शरद पवार जन्माला आले असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शरद पवार हे महाराष्ट्राला घालणारा कोरोना आहेत असे वादग्रस्त विधान त्यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पडळकर यांना मंत्रिपदावरून डावलले गेल्याची अशी चर्चा आहे.